आपल्या मानवी जीवनासाठी जितकं अन्न गरजेचं आहे तितकंच पाणी सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही एक गोष्ट तुम्ही जर जास्त काळ ग्रहण नाही केली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण आपलं सर्वस्व जर देवाला मानतो, आईवडिलांना मानतो, तर अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला गुरुची किती गरज आहे आणि गुरु आल्यानंतर आपल्या जीवनात कोणता कायापालट होऊ शकतो यावर मी थोडंसं आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत वारकरी सांप्रदायिक, धार्मिक आणि आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओज वेळोवेळी पोहोचत जातील. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिन ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे. गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. ते आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू, त्यांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपण सर्वांना परिचितच आहे. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या खूपच प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण सुदामा सांदीपनी, विश्वामित्र रामलक्ष्मण, परशुराम कर्ण, द्रोणाचार्य अर्जुन अशी गुरुशिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिले. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूज्यनीय मानले जाते. गुरु बिन कोण बताये बाट, हा मायारूपी भवसागर तरुण जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपल्या हातात हात घेतला की ते आपल्याला सोडतच नाहीत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूंकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. जशी प्रतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सद्गुरू सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेही वाव नसतो. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते. गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल फेरफार करत नाही, परंतु तो भोग सोयीने सहजतेने भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे. आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरू चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे, हे ध्यानात घ्यावे. सर्व तीर्थे जिथे लोळण घेत असतात तिथेच गुरु असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सद्गुरूंचा महिमा अपार आहे, तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांती सुखाचे माहेर, शमदमन केलेले भक्तिज्ञानाची पेठ, शुद्ध भाव इत्यादी गोष्टी त्यांचे ठायी असतात. श्री गुरूंचे सतत स्मरण, गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे, काया वाचा मने श्वेने वित्ते प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक आहे.
एखाद वेळेस श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात, परंतु गुरु जर क्रोधित झाले तर शंकर सुद्धा सांभाळून घेत नाही. तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्त्वाचे. श्री गुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा या तिन्हींची वस्ती त्यांचे ठाई असते. भुक्तिमुक्ती देणारे त्रिकाल ध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचे स्मरण, पूजेचे श्रीगुरुचरण मंत्र, त्यांनी दिलेले नाम एवढे झाल्यास श्रीगुरूंची कृपा होऊन साधक मोक्षाप्राप्त जातात. तेव्हा श्रीगुरूंचेच भजन, चिंतन, स्मरण, नमन करावे. रामकृष्ण हरी.